शासकीय दस्तऐवजांमध्ये छेडछाडीचा आरोप करत माजी नगरसेविका सुमय्या खेडेकर यांचं निवेदन। जात पडताळणी प्रकरणातील कागदपत्रांची बेकायदेशीर छेडछाड झाल्याचा दावा। संबंधित अधिकारी आणि आरिफ खेडेकर यांच्यावर कारवाईची मागणी। आजरा नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका सुमय्या अमित खेडेकर यांनी शासकीय दस्तऐवजामध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी व आरिफ खेडेकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली आहे। प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे आणि रहमत बी आरिफ खेडेकर यांची जिल्हा जात पडताळणी समितीकडे सुनावणी सुरू आहे। या प्रकरणासंदर्भात 1962 सालच्या सामान्य कर पावत्या व किरकोळ मागणी नोंदणी रजिस्टरसह अन्य कागदपत्रे सादर करण्याबाबत 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता हजर राहण्याची नोटीस प्राप्त झाली आहे। मात्र सुनावणीपूर्वीच आरिफ खेडेकर यांनी कोणताही अधिकृत अधिकार नसताना नगरपंचायतीच्या सामान्य प्रशासन विभागात प्रवेश करून संबंधित रजिस्टर व पावती पुस्तके हाताळल्याचा तसेच त्यामध्ये पुरावे बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या प्रकारचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध असल्याचाही दावा त्यांनी केला आहे। जिल्हा जात पडताळणी समितीने मागविलेली कागदपत्रे संबंधित व्यक्तीच्या ताब्यात कशी गेली याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच या प्रकरणातील संबंधित अधिकारी आणि आरिफ खेडेकर यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुमय्या खेडेकर यांनी केली आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।